बघू किती धावा जमा करतो गिरीश पहिल्या चेंडूवर अनिल यांच्या. पहिला चेंडू लो फुलटो चेंडूला उडवलाय, चेंडूला दिशा दाखवली, चेंडू एका टप्प्याने फरार. वन बॉम्ब चौकार. गिरीश यांच्या बॅटमधून बघूया पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन आला गेला अनिल घाटाल. दोन चेंडूवर एक मोठी धाव संख्या जमा केली गेली ती. यावेळी तिसरा चेंडू उडवला, आसमानी टोला जातो, चेंडू 6 धावा करिता येते. पहिला मोठा फटका 6 धावासाठी गिरीश तांबडे यांच्या बॅट मधून. बघूया काय फलंदाजी करताना गिरीश तांबडे. 3 चेंडूवर 3 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आले गेले. चौथा चेंडूचा सामना करतोय. यावेळी चौथा चेंडू देखील मारा केला, तिथे क्षेत्ररक्षण नसेल. चौथा चेंडू देखील येतोय. तिसरा चौकार गिरीश यांच्या बॅट मधून. डीजे कारण समोरचा संघ देखील एक बलाडे संघ बंगलापाडा, एक रॅप अँड टफ सामना वरण्याचा पाडा वर्सेस बंगलाचा पाडा. दोन संघामध्ये 4 चेंडूचा खेळ झाला आणि 4 चेंडूवर 4 मोठे फटके आले गेले गिरीश तांबडे यांच्या बॅट मधून. एक मोठी धाव संख्या जमा केली गेली ती. यावेळी 5वा चेंडू उडवला, आसमानी डोला. बघतोस काय रागाने षटकार मारला गिरीशने. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. बघा प्रत्येक चेंडू पडल्यानंतर सरळ बोर्डलांच्या बाहेर जातो गिरीशांच्या बॅटमधून. येतोय अजून एक मोठा फटका गिरीश तांबडे यांच्या बॅटमधून. येतोय 3रा छक्का. कमॉन डीजे. बघा काय फलंदाजी केली गेली ती गिरीश तांबडे. 6 चेंडू खेळला गेला आणि 30 धावा जमा केल्या गेल्या ते आपल्या संघाकरिता. एका सुपर वारी खेळली गेली ती. पॉवरफुल षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी केली गेली गिरीश तांबडे यांच्या बॅट फलंदाजी बाबत. एक पहिला षटक मागडे पडल्यानंतर वरण्याचा पाडा दुसऱ्या षटकामध्ये थोडासा कमबॅक करेल का? आपला संघ खूप अडचणीमध्ये गेलाय, अडचणीमधून बाहेर काढेल का? वरण्याच्या पाड्याचा दुसरा गोलंदाज येतो तुषार घाटाल. एका समोर असणारे एक मोठा फलंदाज हर्षद डवले. एक मोठ्या गोलंदाजाला मोठ्या गोलंदाजाला ज्या फलंदाजाने नाचवलं गेलं तोच फलंदाज समोर आला गेलाय.
हर्षद त्याच्या बॅट मधून मोठे मोठे फटके बघायला भेटतात. त्याच्या हर्षद स्ट्राईक वर आला गेलाय. समोर असणार तुषार. बघूया तुषार कशा प्रकारे हर्षद याला गोलंदाजी टाकेल, कशा प्रकारे जी मोठी धाव संख्या गेली ती धाव पलक्याला रोकेल, आपल्या संघाला संकटातून बाहेर काढेल का तुषार. पहिला चेंडू घेऊन आलाय सामना करेल हर्षद डवले. तुषार यांच्या गोलंदाजी मार्फत यावेळी पहिला चेंडू उडवला, आसमानी टोला, जानाचा ठाणा निकल गया पुन्हा. कमॉन डीजे. यावेळी दुसरा चेंडू कार्पेटच्या सामने मारा केला गेला. तिथे मात्र क्षेत्ररक्षण पुढे येतो तोपर्यंत एक धाव पूर्ण. एकच धावावर समाधान. यावेळी स्ट्राईक वर आला गेला गिरीश, ज्याच्या बॅट मधून गेल्या 6 चेंडूवर 30 धावा आल्या गेल्या. तोच गिरीश तांबडे स्ट्राईक वर आणला गेलाय. यावेळी मोठा फटका मारच्या नंतर कार्पेटच्या सहाय्याने एक धाव पूर्ण. एकच धावावर समाधान. पहिल्या चेंडूवर एका मोठा फटका आल्यानंतर तुषार थोडासा कमबॅक करताना गोलंदाजी मार्फत एकच आली गोलंदाजी हाताळताना तुषार पूर्णपणे 2 चेंडूवर थांबवले गेले ते बंगलापाडा या संघाला. यावेळी पुन्हा एकदा मारा केला गेला. तिथे क्षेत्ररक्षण आहे, झेल ड्रॉप आणि चेंडू जातोय चौकाराकरिता. येतोय पहिला चौकार हर्षद यांच्या बॅट मधून. काय फलंदाजी करताना बंगलावाडा या संघाचे 2 फलंदाज गिरीश आणि हर्षद मैदानामध्ये. पाचवा चेंडूचा सामना करतो हर्षद. यावेळी यॉर्कर लाईनचा चेंडू मारा केला गेला. तिथे मात्र स्वतः गोलंदाजी येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. एकच धावावर समाधान. 5 चेंडूचा खेळ झाला. धावा लागल्या गेल्या त्या 43. एक मोठी धाव संख्या जमा केली गेली ती 2 षटकामध्ये बंगलापाडा या संघाने. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. सामना करतो गिरीश, एक मोठा फलंदाज असेल. यावेळी चेंडू उडवला. तिथे मात्र झेल आहे, तिथे क्षेत्ररक्षण येतोय. तो झेल ड्रॉप, एक लॉलीपॉप झेल होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षण चुकी करतोय. गिरीश तांबडे याला जीवदान. हात धुवून लागतंय
यावेळी पहिला चेंडू उडवलाय, चेंडूला पाठवलाय 6 धावा करिता. पूर्वेशनच्या बॅटवरून पहिल्या चेंडूवर एक 6 धावाने खातं ओपन केलं गेलं ते पूर्वेशने. कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट प्रेमींच्या हृदयामध्ये. कृष्ण सातपुतेचं अफलातून बॅटिंगचं वृद्धीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. पूर्वेश तांबडे तो दाखल झाला गेलाय. स्विच इटचा फटका फसला गेलाय. सरळ बॅटने फटका येत होता परंतु लॉंगस्टॉप रिझनला नशिबाची मिळाली आहे साथ आणि बॉल रफू चक्कर झालाय. लॉंगस्टॉप रिझनला क्लिअर झालाय चौकार. छान. कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट प्रेमींच्या हृदयामध्ये. कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट प्रेमींच्या हृदयामध्ये. सुकोंडे गावाचा वाडा तालुक्याची आहे तो शान. आकाश परियर मापोली गावाचा अक्षय ठाकरेचा जिगरी यार. राहुल सवर आपजे गावाचा गोलंदाज आहे तो फार. जिल्ह्याची शान वा. तीन षटकांचा खेळ तो समाप्त झाला आणि धावसंख्येचा आलेख 72 या अंकांवरती जाऊन पोहोचला गेलाय. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील सर्वोत्तम सर्वाधिक धावसंख्या करण्याच्या दिशेनं 73 धावा अधिक आहेत परंतु इथे 72 धावा जोडल्या गेल्यात आणि 74
धाबांचं लक्ष ते ठेवलं होतं. आता इथनं त्या धाबांचा जो रेकॉर्ड आहे तो न्यू संघर्ष बंगलापाडा संघाच्या माध्यमातून मोडीत काढला जाईल का? समोरच्या दिशेनं फ्लिक ऑफ द रिस्ट. इथे हर्षद डबलेच्या बॅटमधनं बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषा कपार. ऑर्थोडॉक्स कॉर्नर क्लिअर केलाय 6. थँक्यू सो मच. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते हर्षद डबलेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. दुसऱ्या बॉलवरती फटका फसला. यावेळेस विकेट जाण्याची शक्यता आहे आणि तिकडे देखील चुकी झाली. आता एक सिंगल धाव ती घेतली जाते कारण धावाचा वेग तो 50 वाढला गेलाय आणि त्याचमुळे पाहू शकतात एक सिंगल धाव कन्वर्ट झाली. धावसंख्या फलकावरती 79 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोर तो केला गेला आणि त्याचं नाव आहे अर्थातच आपण पाहू शकतात न्यू संघर्ष बंगलापाडा. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही झालं. चेंडू जर पाहिला तर ध्येय एसटी वरती आदळलाय आणि वेगवान बॉल होता आणि त्याचमुळे पाहू शकतात बॅटर तिकडे बीट झाले गेलेत. इथपर्यंत वाच पोचला गेला. इतक्या जोराने चेंडू ध्येय एसटी वरती आदळला गेलाय. 79 धावसंख्या फलकावरती जोडली गेली. अजूनही जर पाहिलं तर षटकातील 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे आणि त्यासाठी पाहू शकतात यावेळेस वेगवान तेजतर्रार बॉल. तिकडे देखील बॅटर बीट झाले गेलेत. आता लगातारचे 2 डॉट चेंडू आलेत आणि धावसंख्या फलकावरती 79 आकड्यावरती जाऊन पोहोचली. 4 चेंडूचा खेळ तो अद्यावत झालाय. 79 धावा फलकावरती सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडल्या गेल्या. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. 1 बाउन्स ते बॉल झाला गॅदर. निघून जाईल सरळ सीमारेषा पार. पूर्वेश तांबडेचा तडाखा येतोय चौकार 4.
चला दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच टॉस साठी यायचं आहे अष्टविनायक पालवली आणि आई गावदेवी 11 कुहे संघ. आपण यायचं लगेच क्विकली. अष्टविनायक स्पोर्ट पालवली आणि आई गावदेवी कुहे आपण यायचंय लगेच टॉस करण्यासाठी. चला कॅमेरामॅन अर्जुन आपण यायचंय लगेच. विशाल आणि तुषार आपण पाहत आहेत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, सुरेख बॉल आपण पाहू शकतायत. अजय तांबडे आपण पाहत आहेत बॉलिंग मार्क वरती सज्ज झाले. त्यांनी पहिल्या बॉल वरती सुरेख पद्धतीची कामगिरी ती आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल अफलातून पद्धतीने कन्वर्ट केला गेला. चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहत आहेत, तो डिलिव्हर्ड झाला गेला. यावेळेस बॅट चेंज लागली आहे. त्यानंतर आपण पाहू शकतायत तिकडे बॉलला स्टॉप केलं गेलंय. एकेरीच्या मदतीने पाहू शकता धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकती जाऊन पोचली गेली फलकावरती. तब्बल आपण पाहू शकतायत ना 1 या अंकांवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे समोरच्या दिशेने फटका फसला गेलाय. चुकी करणार नाहीयेत. विकेटचं पतन इथे तिसऱ्या बॉल वरती विकेटचं पतन झालंय. बॅटर आउट बाद. फलकावरती 1 या अंकांवरती पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानात मध्ये योगेश पुजारी आपण पाहू शकता दाखल झालाय. दुसऱ्या बाजूने मनोज तुषार बॉलला फील्ड केलं. बॉल रिटर्न एक सिंगल धावेचा कॉल कंप्लीट झालाय गेला तिकडे.
सिंगल धाब्याच्या मदतीने पाहू शकते धावसंख्या फलकावरती आपण पाहताय 2 आकड्यावरती पोहोचली. 4 चेंडूचा खेळ तो अद्यावत झाला गेलाय. 84 धावांचा पाठलाग तो करायचा होता आणि त्यासाठी पाहू शकतात ही लढत ही मॅच मात्र आपण पाहत आहेत. न्यू संघर्ष बंगलापाडा संघ आजच्या दिवसामध्ये बहारदार खेळ आपण पाहू शकतात तो केला गेलाय. यावेळेस सडपा पाठणे खेळण्याचा मानस झालाय. सिंगल धावेसाठी इथे देखील फटका एक्झिक्यूट झालाय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना धावसंख्या 3 आकड्यावरती पाहायला मिळते. एक स्ट्रॉंग सुरुवात प्रथमतः बॅटिंग करत असताना केली गेली आणि तदनंतर पाहू शकतात गोलंदाजी अटॅक देखील तो सुरेख होता. बॉलिंग मार्क वरती चला दोन्ही संघ यायचे पुढे आपण टॉस करतो. यावेळेस श्रेष्ठांचा भेद मिस्टर योगेश पुजारी बॅक टू दी डगआउट. बॅटर आउट बाद. अष्टमी नाईक पालिवली संघाचा कॅप्टन आणि आई गावदेवी 11 कोही संघाचा कॅप्टन समोर यायचे आपण. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 3 आकड्यावरती पोहोचली गेली आणि 2 विकेट इकडे प्राप्त केल्यात. आता जर पाहिलं गेलं तर पूर्वेश आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत. अनिश घाटाल आणि त्याच्या साथीनं तुषार. आता तुषारच्या विपक्षामध्ये खेळ करणार आहेत. अर्थातच पूर्वेश आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 चा खेळ त्याच्या माध्यमातून केला जाईल. तो पूर्वेश आपण पाहू शकतात पूर्वेश तांबडे आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहू शकतात तब्बली पोचली गेली आहे. अर्थातच 3 आकड्यावरती 2 विकेट प्राप्त केल्यात. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात. इकडे न्यू संघर्ष बंगलापाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळ आहे. फटका फसला. वेगाने क्षेत्ररक्षक आले आहेत. चुकी जरूर झाली परंतु बॉलला तिकडे फील्ड केलं आणि तदनंतर एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धाबेचा कॉल तो झालाय कंप्लीट. 2 धाब्याने फलकावरती धावा दुहेरीने वाढली गेली आणि जाऊन पोहोचली गेली फलकावरती 5 आकड्यावरती. पूर्वेश यावेळेस समोरच्या दिशेने फटका पॉवरफुल आहे परंतु बॉलला आतमध्ये ठेवलं गेलंय आणि चुकी करणार नाहीये. मिस्टर समीरच्या माध्यमातून झेलला केले कॅरी. विकेटचं बदन. बॅटर आउट बाद. फिरवलंय पडल्यानंतर आतल्या बाजूने आपण पाहू शकतो ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू आपण पाहू शकतो डिलिव्हर्ड झाला गेलाय. डॉट पद्धतीचा चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथनं जर पाहिलं तर 32च्या सरासरीने तुम्हाला धाबा बनवावा लागतील. धावसंख्या थोडीशी कठीण आहे जरूर परंतु अशक्य नाहीये. यावेळेस बॅटच्या राडार मध्ये आलाय. इथनं जर पाहिलं तर एक धाबेचा कॉल झालाय कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने गेलेत. मॅजिकल ग्राउंड आहे आणि बॉल रफू चक्कर झालाय. निघून गेला सरळ सीमारेषा पार. चौकार 4. रजत मुंडे बारक्या कांबळे विश्वजित ठाकूर ऑलराऊंडर
14-3. त्यामुळे सडबा वाटणे केलेला मानस झालाय. हर्षदच्या माध्यमातून पहिला बॉल तो कंप्लीट झालाय. बॉलला फील्ड केलं तदनंतर आपण पाहू शकतात धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत ना 15 आकड्यावरती पोहोचली गेली. हर्षद डबले आपण पाहू शकतात बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत आणि त्याच्या माध्यमातून पहिला बॉलचा खेळ तो कंप्लीट झालाय. यामुळे समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस क्षेत्ररक्षक उपस्थित होते तिकडे, परंतु बॉलला गोड चुंबन घेऊन हाताला स्पर्श करून बॉल 2 धाबेसाठी निघून गेलाय. 2 धाबेचा कॉल तिकडे झालाय कंप्लीट आणि 2 धाबेच्या मदतीने आपण पाहू शकतात धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत 2 चेंडू अखेरीस फलकावरती पोहोचल्यात धावा. अर्थातच 17 आकड्यावरती धावा पोहोचल्यात. पंधरा धाबा फलकावरती. नंतर या 2 धाबा यावेळेस जर पाहिलं तर इनफिल्डच्या वरून बॉल उडवला गेला इनसाइड आउट. बॉल निघून चालाय सरळ सीमा रेषा पार. इथे येतोय या मॅचचा हा चौकार 4. जेव्हा सागर जाधव आपण पाहू शकतात
यावेळेस सडबा बाटण्यात टक्कन असा आवाज झाला आणि बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. इथे आलाय पहिल्याच बॉलवरती हा कडक स्ट्रोक षटकार. एक सिंगल धाव ती अर्जित झाली गेली आहे. 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो तब्बल 30 आकड्यावरती पोहोचली गेली. त्यावेळेस बॅट शेष लागली आहे. बॉल जर पाहिला तर तिकडे देखील कॅरी केला जातोय. इथे जर पाहिलं तर विकेटचं बदल झालंय. धक्का बसतोय. अफलातून गोलंदाजीचं पृथ्वीकरण ती करावं लागते. चार चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि धावसंख्येचा आलेख 30 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय. नाट वेगानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते. समीर माली आपण पाहू शकतात स्ट्रायकिंग एंडकडे सज्ज झाले. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर अनुज हिरवा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच आहे कारण ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. न्यू संघर्ष बंगलापाडा संघाच्या माध्यमातून झाली ना अफलातून काबिली तारीफ देणार एक्स्ट्रा ऑर्डिनरी. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन बॉलला फिरवलं गेलं तिकडे. एक चांगला बॉल 5व्या बॉलवरती देखील सफलता प्राप्त झाली आहे. डॉट. आता इथनं शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटकातील जर पाहिलं तर 4थ्या षटकाचा खेळ तो समाप्तीच्या दिशेने आहे. दोन्ही संघ तयार आहे. अष्टविनायक पालिवले आणि त्याच्या विपक्षामध्ये आई गावदेवी 11 कुहे संघ. त्यावेळेस व्हाईट बॉल येतो. शेवटचा बॉल तो अतिरिक्त हाताला गेलाय गोलंदाजाकडून आणि त्याचमुळे हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतात गोलंदाज सज्ज झालेत आणि शेवटच्या बॉलसाठी पॉपिंग क्रीज वरती आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत ते शेवटच्या बॉलवरती. त्यामुळे शेवटच्या बॉलवरती हा कडक स्ट्रोक आहे. जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचं काम परंतु तिकडे देखील हर्षद आले गेलेत आणि बॉलला आतमध्ये ठेवलं गेलंय. आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरतोय अर्थातच गिरीश तांबडे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला गिरीश आपण यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब ते कलेक्ट करायचं आहे.